अवगुण मिळेच ना. संत मायबापांच्या ठिकाणी जर आपण शोधून जरी पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी औषधाला सुद्धा काय सापडणार नाही, अवगुण सापडणार नाही त्या ठिकाणी. म्हणजे ज्याच्या अंगी अवगुण नसतात त्यांना गजू भाऊ आपण थोडक्यात काय म्हणू, काय संत म्हणू. विठ्ठला वक्त्याचं कर्तव्य असतं की त्या ठिकाणी अल्पसा परिहार देणं अत्यंत आगंत्य आहे महाराज. त्या ठिकाणी वर्ष आपल्या या ठिकाणी 7वं आहे. ऐश्वर्यवंत संत श्री भगवान बाबा खरंच ऐश्वर्यवंत संत आहेत, आहे का नाही. रात्री सांगितलंय बाबांनी, सांगतो तुम्हाला मी आता. विठाला भगवान बाबांच्या त्या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त, आहे का नाही. शिंगणे बाबा आपलं बी काही खरं नाही. संतांच्या पुण्यतिथ्या होतात, देवाच्या जयंत्या होतात. आपल्या अवलादी जर असल्या जाग्यावर ताळ्यावर आपल्या हे बाकी जायचं जाऊ दे, आपले कीर्तन करायचं बरं का. अवलादी ताळ्यावर असल्या तर आपले होतील काहीतरी, नाही तर मग ते बी होणार नाही. विठ्ठला त्या ठिकाणी बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी एवढा खटाटोप. पण हे वर्ष त्यामध्ये अत्यंत महत्वाचं, कारण इथून पुढे अनेक आता मी तर म्हणतो या ठिकाणी शतक पूर्ण आहे का नाही. पण हे जे वर्ष आहे हे अत्यंत महत्वाचं. प्रत्येकाच्या त्या ठिकाणी या उत्सवातले प्रत्येक त्या ठिकाणी जे क्षण आहेत हे अविस्मरणीय राहणार आहेत. बाबांची त्या ठिकाणी प्रदक्षिणा, आहे का नाही. किती गोड महाराज, काय थोरत त्या सिस्टम बी एवढं गोड लागलं महाराज, सहज म्हणता येऊ लागलं का, आहे का नाही. आणि आता पण चांगलं लागलं बरं दादा. म्हणून या ठिकाणी भगवान पंढरीश परमात्मा रुक्मिणी आई साहेब आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा छोटे जरी असले तरी आहेत ना, हा. आणि भगवान बाबा यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि मंदिराचं त्या ठिकाणी कलाशावर होऊन या निमित्ताने हे वर्ष अत्यंत महत्वाचं सर्वांच्या त्या ठिकाणी ध्यानात राहणार आहे. म्हणून या उत्सवाकरिता ज्यांनी कुठल्याही प्रकाराने बाबा कुठल्याही कोणी नुसतं झाडून जरी घेतला असेल तर त्यांना कोणी वर्गणीच्या स्वरूपात दिला असेल. गावातले बाहेरगावचे सर्व आले त्यामध्ये. मी कोणाची नावं घेत नाही आणि कीर्तनामध्ये कोणाची नावं सुद्धा घेऊ नये. विठ्ठला ज्यांनी या उत्सवाला सहकार्य केलं असेल कुठल्याही अंगणात, एकच वाक्यात सांगतो. कारण काय झालं, माझ्या त्या ठिकाणी रानामध्ये अतिक्रमण केले या दोघांनी. एवढी सुंदर चाल म्हणली महाराज, खरंच टाळ्या बाजू वाटू लागल्या. मला असं वाटत आहे चालच आहे का, आणि ज्ञानदेव तुकाराम खरं म्हणजे गुळान मारून नाही राहिलं बरं का, चांगली चालत आहे. पण विठाला पण दंडक हे दादा मला गादीवर आल्यानंतर बरोबर याच्या खाली आलो की मग तुमचाच आहे बरं का. कारण संतांनी जे नियम घातले त्या नियमाप्रमाणे वागाव. आपल्या लोभासाठी स्वार्थासाठी काहीही करायचं नाही महाराज बरं का त्या ठिकाणी. म्हणून सर्वांच्यासाठी पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय भगवान बाबा सर्वांच्या चरणी विनंती करेन की माऊली या सर्वांचं कुणाचं सांगितलं अगोदर त्यांचं बरं का कल्याण करा. यांना सुख समृद्धी यश आरोग्य प्रदान करा. उत्तर यांची प्रगती करा. एवढी भगवंताच्या चरणावर विनंती करून आणि तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणावर माथा ठेवून मी माझे अभंगाकडे येत. उठाला त्या ठिकाणी अभंग जगद्गुरु तुकोबरायचा. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला काय सांगितलं की संत मायबापांची योग्यता. इथं काय झालंय, आज आपण जर माळ घातली बाबा लय कठीण आहे. आता तुमचं कार्य मला माहित आहे. या ठिकाणी आपण आज जर माळ घातली तर उद्या वाटते कीर्तन करा. आहे का रे, जमत का? एवढं सोपं आहे का श्याम बाबा? हो, कीर्तन करायचं पाठ नाही. विठाला टाकू एवढे बेजार आहेत आणि आपण ते त्याची गलती नाही आपली गलती नाही. जाऊ दे, विषय नाही माझा तो. पण त्या ठिकाणी साधू होणं एवढं सोपं नाही बाबा बरं का.
हो, साधू होणं ते बाबा सारख्याच काम अत्यंत कष्ट भोगावं लागतात त्या ठिकाणी. चला आपल्याला अभंगामध्ये यायचं. या पृथ्वी लोकांवर आपण जर वर्गीकरण केलं महाराज तर गुण आणि अवगुणाच्या बाबतीत आपल्याला 5 वर्गाची माणसं भेटतात. आता हा पहा, अतिक्रमण याने केले, मी वेळेच्या पुढे जाणारा महाराज नाही, एवढं तुम्ही धरा त्या विठाल. 5 वर्ग पडतात, त्यामध्ये पहिला वर्ग आहे की ज्याच्या अंगी गुणच गुण आहेत पण एखादा अवगुण असतो महाराज. पहिला वर्ग लिहून घ्या. त्याच्या अंगी त्या ठिकाणी भरपूर गुण आहेत पण कुठला तरी एखादा अवगुण असतो. दुसरा वर्ग आहे त्याच्या अंगी त्याचप्रमाणे अवगुणच आहेत पण एखादा कुठला तरी त्याच्याजवळ सद्गुण असतो, हा दुसरा वर्ग. आणि तिसरा वर्ग असा आहे की धड इकडं नाही धड इकडं नाही, त्याच्याकडे गुणही नाही आणि अवगुण सुद्धा नाही. चौथा वर्ग असा आहे की त्याच्याकडे अवगुणच आहे, आपण शोधून जर पाहिलं कॅमेरा लावून दुर्बीण लावून तर त्याच्याकडे आपल्याला त्या ठिकाणी सद्गुण पाहायला मिळणार नाही. आणि सर्वात शेवटचा जो वर्ग आहे त्या वर्गाकडे महाराज तुम्हाला गुणाचीच खाली अवगुण तुम्हाला पत्त्याला औषधाला सुद्धा सापडणार नाही. इथपर्यंत आपल्याला जायचं. पहिला जो वर्ग आहे अरे त्याच्याकडे त्या ठिकाणी एवढे गुण आहेत. एखादा गुणवान असतो महाराज, एखादा शाहीर असतो. आपल्या गावात नाही बरं का, तर मला अजून 2-3 दिवस राहायचं. पण तो काय म्हणतो, श्याम बाबा एवढा सुंदर आवाज आहे, काय पवडेल काय. पण त्याचं म्हणणं असं असतं, मला थोडस तरी झाकणभर सांगत नाही तर समजलं असेल तर समजणे झाकणभर तरी, म्हणजे एवढा गुण आहे पण काहीतरी. अहो एक मिस्त्री भेटला मला महाराज, काय सुंदर काम करायचा, कारागिरी महाराज, सुंदर नक्षीकाम, एकदम सुंदर, वेळ घेतच नाही तुमचा, तुम्हाला फक्त चिंतन सांगत. पण त्या ठिकाणी सहज मी त्याला विचारलं, बाबा फारच एवढं ते तू या ठिकाणी काम करतो म्हटलं, हे डिझाईन वगैरे पद्धतशीर. बर, तर त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज मस्त म्हणे पद्धतशीर, पण असं आहे की एवढं काम केल्यानंतर दिवसभर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस घरी जातो ना थोडीशी म्हणजे गुणवान आहे. एका मालकाने त्या ठिकाणी शेतामध्ये पाटी लावली. म्हटले बा आम्हाला या ठिकाणी शेतामध्ये गडी पाहिजे, शेतामध्ये गडी पाहिजेत अशी पाटी लावली. एक मुलगा त्या ठिकाणी दादा करण दादा 12वी झालेला होता. आता 12वी म्हणजे आता जर 12वी सांगितलं म्हणजे चांगलाच आहे तो, असं समजून त्याचं शिक्षण चांगलं आहे बाबा. त्या मालकाकडे गेला आणि मालकाला सांगितलं, म्हटले बाबा तुम्ही पाठी लावली, म्हटले मी रिकाम आहे, मला काही काम नाही आणि मी तुमच्या कामाला राहू शकतो. मालकाने विचारलं तुला काय काय ते, शाळा किती झाली, म्हटले माझी 12वी. म्हणजे शाळेचं मला काही घेणं नाही पण माझे जे काम आहेत सर्व काम करतो म्हटले मी. म्हटले काय काय करतो, हे पहा म्हटले मी ट्रॅक्टर चालवतो, त्या ठिकाणी ट्रॅक्टरवरचे जे काही सर्व काम आहेत सर्व काम मी करतो. म्हणजे त्यामध्ये समजून घ्या, आता नागरणी आली सर्व आली. बरं, दुसरं बैलगाडी चालवतो, बैलाच्या बाबतीत जे काही काम ते सर्व करतो. मला पेरणी येते, शेतीतलं काम करते, सर्व करता ते. बरं ठीक आहे, आणखी काय म्हटलं. याच्या व्यतिरिक्त एखाद्या दिवशी जर आपल्या आई साहेबांना जर काही त्या ठिकाणी घरच्या कामामध्ये जर काही सहकार्य लागलं तर म्हटले मी ते पण त्यांना करू शकतो सहकार्य. मला सुद्धा चांगल्या त्या ठिकाणी पोळ्या लाटता येतात, भाजी पण चांगली बनवते. आता मालकाला किती आनंद वाटला, म्हणे वारे वा एवढं काम तुला जमते. म्हणे हो, पण म्हटले माझ्याकडे एक अवगुण आहे. आता असं म्हणल्यानंतर महाराज आता कसं आहे, एवढं अगोदर सांगितलं पण त्याला पाणी लागलं, ते हे झालं सगळं, हे सर्व करतो पण अवगुण आहे. पण शब्द आला ते म्हणे मग अवगुण काय आहे तुझ्याकडे, म्हणे मी खरं कधीच बोलत नाही. पहिला वर्ग आपल्या लक्षात आला, त्या ठिकाणी गुणवान असतो पण काहीतरी त्याच्या त्या ठिकाणी जवळ अवगुण असतो. दुसरा वर्ग असा आहे बाबा त्या ठिकाणी अवगुणीच आहे महाराज. हो, प्रसिद्ध उदाहरण आहे महाराज. एक डाकू होता आणि त्या डाकूने एवढ्या त्या ठिकाणी वाटमाऱ्या केल्या की ज्याप्रमाणे आपले वाल्मिकाची त्या ठिकाणी जसे 7 राजन भरले होते तसे त्या वाटमाऱ्याचे महाराज कितीतरी त्यानं हत्या केल्या, कितीतरी केल्या हत्या. पण त्या ठिकाणी काय झालं की त्याचा एक नियम होता, दिवसा त्या ठिकाणी इकडे डाका टाकायचा पण रोज संध्याकाळच्या वेळेला दिवस माळवतीला गेला की त्या ठिकाणी तो एका सरोवरावर मध्ये जायचा, त्या ठिकाणी करंदाला आणि पिठाचा गोळा घेऊन जायचा. कशाला पखवाडाला लावाय
दाखवायला लावायला. त्या ठिकाणी तलावावरती जायचा सरोवरावर आणि थोडे थोडे ते पिठाचे तुकडे करू त्या पाण्यामध्ये टाकायचा आणि ते तुकडे त्या ठिकाणी असणाऱ्या सरोवरातल्या माश्या खायच्या. आणि इकडे काय करायचा, हा वाटमाऱ्या करायचा. काय झालं महाराज, त्याच्या पापाचा घरावर भरला की त्या ठिकाणी काल त्या ठिकाणी त्याला न्यायला आला आणि यमाने फासा टाकून त्याला शिंगणे बाबा घेऊन गेला. ज्या वेळेला त्या ठिकाणी धर्मराजाने सांगितलं, म्हटलं याने एवढं पाप केलेलं आहे की याची डाहीर पाहायचं काम नाही. असतात काय काय माणसं अशी की त्यांची डाहीर पाहायचं कामच नाही. एकदा त्यांना पाहिलं की यमराजा सुद्धा म्हणतो नाही आता याला जाऊ दे, इकडे माझ्याकडे आणू नका, दुसरे काम आहे. आणि तसंच झालं आणि म्हटलं याला नरकात टाका. ज्या वेळेला त्याला नरकात टाकायचं महाराज, त्या ठिकाणी एक माशी आडवी आली. ती माशीची त्या ठिकाणी राणी होती. त्या माशीने त्या ठिकाणी सांगलं, म्हटलं थांबा, याला या ठिकाणी या नरकामध्ये तुम्ही टाकू शकत नाही. ते म्हटले काय, अरे याचं काय, म्हणजे याने किती पाप केलेलं आहे, किती मारले म्हटले लोकांना, आणि काय काय म्हटले यानं लोक सारे दरोडे टाकले. नाही म्हटले ते काही नाही, पण तुम्ही याची एक बाजू नाही पाहिली, याची एक बाजू पाहिली. दुसरी बाजू कोणती, म्हटले यानं याचा नेम होता की त्या ठिकाणी रोज सायंकाळीला जाऊन त्या ठिकाणी एक सरोवरामध्ये हा एक पिठाचा गोळा एवढा बारीक कण करून त्या ठिकाणी माशांना टाकायचा. म्हणजे याच्या हातून त्या ठिकाणी 90% पाप. आणि त्या ठिकाणी इकडं पलीकडे कोणी बोलतंय का, आणि थोडं त्या ठिकाणी गुण होता महाराज. त्या गुणाच्या बळावर त्या ठिकाणी त्याची सुटका झाली. त्या ठिकाणी आपल्याला मूर्तिमंत उदाहरण त्या ठिकाणी नाथबाबांनी सुद्धा